सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराल्ड. पुण्यातील नवले पूल परिसर हा गेल्या अनेक वर्षापासून अपघातामुळे कायम चर्चेत राहिला आहे. हा पूल आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या परिसरातील सततच्या अपघातांची कारणे आणि त्यावर आवश्यक उपाययोजना काय असू शकतात हे पाहण्यासाठी शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे नवले पुलावर गेले होते. यावेळी वसंत मोरे यांनी परिसरातील वाहतूक समस्या आणि अपघाताच्या धोक्याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी फेसबुक लाईव्ह सुरू केले होते. मात्र हे लाईव्ह सुरू असतानाच ते थोडक्यात बचावले. वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला उभे राहून माहिती देत असताना अचानक भरधाव वेगात आलेला एक छोटा टेम्पो त्यांच्या अगदी जवळून गेला. हे वाहन इतक्या जवळून गेले की वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने ते अपघातातून थोडक्यात बचावले. वसंत मोरे यांच्या सोबत घडलेला हा थरारक प्रसंग त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये थेट कैद झाला आहे. सुदैवाने वसंत मोरे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. वसंत मोरे यांनी या घटनेनंतर नवले पुलाच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पुण्याच्या या महत्त्वपूर्ण भागात वारंवार अपघात होत असल्याने या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी सतत भीतीच्या सावटाखाली असतात असं त्यांनी म्हटलंय. स्पीड 30 करा. अरे स्पीड 30 केल्यामुळं एकतर दंडाची अडवायला लागणार बघितलं आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता. ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे. आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये थांबलो म्हणजे रस्ता संपल्यानंतर ना आम्ही बाजूला थांबलो आहे. तरीसुद्धा ज्या पद्धतीने आता गाडी आमच्या बाजूने गेली, इतक्या स्पीडने ती गाडी होती की आता आमच्यापैकी नितीनच्या घासून ती गाडी गेली. आमच्या बी अगदी बाजूने गाडी गेली. तिथून पुढे तो परत आतमधल्या बाजूला इतक्या चुकीच्या पद्धतीने आला. म्हणजे इथं लोकांना काही करून लोक सुधारायला तयार नाही आहेत.